शिक्षकानंच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कवठेमंकाळ तालुक्यातील एका शाळेत काल सोमवारी दुपारी घडली। यानंतर पालकांनी सदर शिक्षकाविरोधात कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली। या फिर्यादीनुसार शिक्षकावर विनयभंग व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचे पडसाद पंचक्रोशीत उमटले असून भरत कांबळे या नराधम शिक्षकाच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य या शिक्षकानं विद्यार्थिनीशी केले होते। 3 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ देशिंग, हरोली, खरशिंग, बनेवाडी गावे बंद पाळून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। नराधम शिक्षक भरत कांबळेला नोकरीवरून कायमस्वरूपी बडतर्फ करा अशी मागणी समस्त ग्रामस्थांनी केली। असं कृत्य करणाऱ्या शिक्षकाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी व शिक्षण मंत्री यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर त्या शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली। शिक्षकाच्या या कृत्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज मंगळवारी निषेध मोर्चा काढला। या मोर्चाला महिला, पालक, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यावेळी देशिंग गावचे सरपंच प्रवीण पवार, उपसरपंच राजू पाटील, सदस्य माजी सभापती भारत डुबुले, पोपटराव जगताप, अण्णाभाऊ कोळेकर, हरोलीचे पोपट पाटील, भीमराव कागवाडे, चंदन शिवे, रुपेश शिरवे व पालकांनी मनोगत व्यक्त केले। यानंतर पोलीस पाटील, तलाठी, पोलीस प्रशासन, गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी घटनास्थळी उपअधीक्षक सुनील साळुंखे, उपनिरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी भेट दिली। देशिंग तालुका कवठेमंकाळ इथं नराधम शिक्षकावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला।